गुजरातमध्ये भाजपने अवघ्या 3 वर्षात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता संपूर्ण सरकार बदलले। गुरुवारी पक्षाने 16 मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले आणि शुक्रवारी 26 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे। मंत्रिमंडळात 19 नवीन चेहरे आहेत, तर मागील मंत्रिमंडळातील फक्त 6 मंत्र्यांनी त्यांचं पद कायम ठेवलंय। 8 ओबीसी, 3 एससी, 4 एसटी आणि 3 महिला आहेत। सरकारमधील मोठ्या फेरबदलाकडे 2027च्या गुजरात विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून पाहिलं जाते। हर्ष संघवी उपमुख्यमंत्री बनले, तर भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी आणि जामनगर उत्तर मतदारसंघाच्या भाजप आमदार रिवाबा जडेजा यांचाही गुजरातच्या नव्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून समावेश करण्यात आलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजी भानुदास कर्डिले वय 66 यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय। पहाटेच्या सुमारास त्यांना त्रास जाणवू लागल्यामुळे तातडीने अहिल्यानगर येथील साईदीप सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय। त्यांच्या निधनाने राहुरी मतदारसंघासह अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे। ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे होते। कर्डिले यांनी बुरहाननगर येथे दुधाचा व्यवसाय सुरू करून सरपंच पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार शेतकऱ्यांना मोकळ्या हाताने मदत करत नाही, त्यामुळे आमच्या पक्षाने शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी यंदा काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतलाय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी सरकारवर निशाणा साधताना केली। दिवाळीनंतर आपण या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले। बीडमध्ये आज छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात ओबीसी महाएल्गार सभा होते। या सभेला भुजबळांसह मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे, भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके आदी नेते उपस्थित राहतील। या सभेद्वारे राज्य सरकारने 2 सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंबंधी घेतलेला निर्णय रद्दबातल करण्याची मागणी करण्यात येते। या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारच्या जीआरमुळे मराठा आणि ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नसल्याचा दावा केलाय। दुसरीकडे आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला आणि 2 सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणासाठी काढलेल्या जीआरमधून किती जणांना प्रमाणपत्रे मिळाली हे सांगा, असा जाब विचारलाय। कर्नाटकातील काँग्रेस शासित सरकारने सार्वजनिक आणि सरकारी परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उपक्रमांचे नियमन करण्यासाठी नियम लागू करण्याचा निर्णय घेतलाय। यामध्ये पथसंचलन आणि संस्थांमध्ये आयोजित कार्यक्रमांचा समावेश आहे। गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। मंत्री प्रियांक खरगे यांनी संघाच्या उपक्रमांवर बंदी घालण्याची मागणी करणारे पत्र लिहिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय। पुढील 2 ते 3 दिवसात नियमांचा मसुदा तयार केला जाईल आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल। गृह विभाग, कायदा विभाग आणि शिक्षण विभागाच्या मागील आदेशांना एकत्रित करून नवीन नियम विकसित केले जातील। पंजाब पोलिसांच्या रोपार रेंजचे डीआयजी हरचरण सिंग भुल्लर यांच्या घरावर सीबीआयने टाकलेला छापा 21 तासानंतर संपलाय। चंदीगडमधील सेक्टर 40 येथील डीआयजींच्या निवासस्थानातून जप्त केलेली रक्कम 7 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे। शिवाय 15हून अधिक मालमत्ता, ऑडी आणि मर्सिडीजच्या चाव्या, लक्झरी घड्याळ, परदेशी दारू आणि 3 शस्त्र देखील जप्त करण्यात आली आहेत। जप्त केलेली ही सर्व सामग्री सीबीआय कार्यालयात नेण्यात आली आहे। लाच प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे। दक्षिण अमेरिकन देश पेरूमध्ये जेन झेड भ्रष्टाचाराविरुद्ध निदर्शनं करतायत। गुरुवारी एका तरुणाचा मृत्यू झाला आणि 100हून अधिक लोक जखमी झाले, ज्यात 80 पोलीस अधिकारी आणि 10 पत्रकारांचा समावेश आहे। यानंतर जेन झेड कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली हजारो तरुणांनी नवीन अध्यक्ष जोश जेरी यांच्या राजीनाम्याची मागणी करत निदर्शनं केली। तथापि अध्यक्ष जेरी यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिलाय। संसदेने माजी राष्ट्रपती दीना बोलुआर्टे यांना काढून टाकल्यानंतर 10 ऑक्टोबर रोजी जेरी सत्तेत आले। पेरूमध्ये पेन्शन सुधारणा नियमांमध्ये बदल करण्यात आल्यामुळे लोक संतापले आहेत। आठवड्याच्या अखेरीस भारतीय शेअर बाजार हिरव्या चिन्हात बंद झाले। शुक्रवारी बीएससी सेन्सेक्स 484 अंकांनी वाढून 83,952 वर बंद झालाय। दिवसभरात निर्देशांकाने तब्बल 704 अंकांची उसळी घेत 84,172 चा उच्चांक गाठला होता। एनएसईचा निफ्टी 124 अंकांनी चढून 25,709 वर स्थिरावलाय। सलग तिसऱ्या दिवशी बाजाराने तेजी कायम ठेवली आहे। बँकिंग आणि तेल कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे बाजाराला आधार मिळालाय। आयुष्मान खुराना, रश्मिका मंदाना आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची आगामी हॉरर कॉमेडी फिल्म थामा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। आजपासून या चित्रपटाची
ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली असून काही तासातच प्रमुख महानगरांमध्ये तिकिटांची झपाट्याने विक्री होते. स्त्री, भेडिया आणि मुंजासारख्या सुपरहिट चित्रपटानंतर मॅडॉक हॉरर कॉमेडी युनिव्हर्समध्ये थामाची भर पडली आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये जबरदस्त उत्सुकता निर्माण झाली आहे. 21 ऑक्टोबर रोजी थामा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. टेस्ट 20 हा क्रिकेटमधील नवा 80 षटकांचा फॉर्मॅट आहे, जिथे कसोटी आणि T20चे नियम एकत्रित आहेत. प्रत्येक संघ 2दा फलंदाजी करेल. प्रत्येकी 20 षटकांचे 2 डाव असतील. विजय, पराभव, बरोबरी आणि अनिर्णित निकाल शक्य आहेत. 4 षटकांचा पॉवर प्ले, 75+ धावांची आघाडीवर फॉलो ऑन आणि जास्तीत जास्त 5 गोलंदाजांचा वापर हे वैशिष्ट्य आहे. पहिला हंगाम जानेवारी 2026 मध्ये सुरू होईल. 6 फ्रँचायझीसह, ज्यात भारतातील 3 आणि दुबई, लंडन, अमेरिकेतील प्रत्येकी 1 संघ आहे.